महेश वरते अभिजित जिथे पवारवाडी संघाकडून बॅटिंग स्ट्राईक वरती आपण महेश आणि त्याच्या सोबत अभिजित डावखुरा फलंदाज महेश या वर्षीचा काळ चांगला राहिला आहे, परंतु त्याच्या समोर कडवं आव्हान असेल गोलंदाज आदित्य. देव्या दोन्ही संघाला शुभेच्छा. श्री काळेश्वरी चषक 2026 मधील दुसऱ्या मॅचचा पहिला चेंडू येतोय. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. घरून त्याचं हे ऐतिहासिक मैदान सज्ज होते. पहिलाच फटका, चांगला फटका, इनसाइड आउट खेळला होता जरूर. चेंडू जातोय डीपला. क्षेत्ररक्षक कॅरी करेपर्यंत पहा. आउटफील्ड थोडी खराब आहेत आणि आउटफील्ड खराब असल्या कारणाने इथे थोडंसं क्षेत्ररक्षकांना प्रयत्न करावा लागतोय, परंतु एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. एक धावफलक खुलं पहिल्या चेंडूवरती अगेन्स्ट दी आदित्य. महेश चांगला डावखुरा फलंदाज आहे. डावखुरा फलंदाजांची खेळण्याची जी स्टाईल असते, खास करून त्याचे चौकार षटकार अगदी देखणे असतात. देखणे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येतात. पुढचा बॉल येतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळते. ऑन साईडला भिंत उभी केले आणि ऑफ साईड पूर्ण बुरुजासारखा बंद ठेवलाय. एक पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर असं क्षेत्ररक्षण सजवलंय. मिड ऑफ थोडासा खुला ठेवलाय व फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉडी लाईन अटॅक केलाय. डॉट बॉल येतोय. टाळ्या वाजतायत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आदित्यसाठी. एक धाव, त्यानंतर आलेला हा डॉट. स्विंग अँड मिस. आणखीन एक चांगला चेंडू. यावेळेस अतिरिक्त वेग होता आणि अतिरिक्त बाउन्स देखील मिळाला आहे. आदित्य इम्प्रेस करतोय आज पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अगदी पाहिलं तर एक लॉंग ऑफ आणि एक वाईडिश डीप मिड विकेटने सुरुवात केली. त्याने यावेळेस गॅप पाहून फटका सजवलाय. अगदी आउटफील्डला दणदण करत चेंडू सीमा पार जातोय. दणदणीत चौकार येतोय महेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. या अगोदरचा चेंडू चांगला बॅटवरती आला होता, परंतु यावेळेस आदित्यने गतीमधील परिवर्तन पाहायला मिळालं त्याचं. डॉट बॉल येतोय. धावफलक 5. एक चौकार जरूर या षटकामध्ये आला असेल. पॉवर प्लेचा खासा फरक पडणार नाहीये. धाव फलकावरती जोडलेत 5. महेशच्या बॅटमधून 5 चेंडू खेळत 5 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा अतिशय वेगाने चेंडू. ऑफ साइड दी ऑफ लाईन. चांगली लेंथ बॉल थोडासा पुढे होता. मिस करतोय महेश. डॉट बॉलने होते षटकाची सांगता. पहिल्या षटकाखेरीज धावफलक 5. कोणताही गडी बाद नाहीये पवारवाडी संघासाठी. ही चांगली गोष्ट असेल, परंतु दबाव ठेवलेला आहे पहिल्याच षटकामध्ये. आदित्यने दबावाचं राजकारण सुरू. खऱ्या अर्थानं ओम साई MTC लाईव्हच्या ज्या स्क्रीनला जर शोभा वाढवली असेल तर तुम्ही मुख्य एस्टनच्या पाठीमागे जे फ्लेक्स लागलेत आमचे जे स्पॉन्सर दाते आहेत, जे मान्यवर आहे, श्री काळंबादेवी क्रिकेट क्लब कुसुंबे चे संपूर्ण क्रिकेट प्रेमी अगदी पुश केला आहे. पॉईंट रिजनमध्ये एक धाव येते. धाव चांगल्या पद्धतीने हे जमवले. चांगले धावले दोघी पॉवरवाडीचे खेळाडू. खास करून महेश तो डेंजर झोनवरती होता. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. त्याला आज जास्त संधी उपलब्ध झाले. पहिलं षटक त्याने खेळले. 5 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. संघाचं धावफलक 6. ही स्थिती. थोडासा वाईडिश घेतलाय डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. एनडीला आपण पाहू शकता. एनडीला जिम्मेदारी दिले.
चांगला बॉल पुन्हा एकदा प्रेशर ठेवलाय. पहिल्या षटकामध्येच आदित्यने जो लय पकडली होती, जी एक चांगली स्टार्ट दिली होती गोलंदाजी करत असताना, तीच स्टार्ट ठेवतोय गोलंदाज साईनाथ. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळाय फटका, थोडंसं कलेक्शन चांगलं राहिलं. हो 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 सर, जाडेजांना जसं आपण पाहतो तेच तर्रार फेकी, तशी फेकी अगदी अष्टेंच्या जवळून जाते, परंतु 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. अभिजित खासा चांगला धावला यावेळेस. ही धाव जर मिळवून दिली असेल याच्यामध्ये अभिजितचा जास्त वाटा असेल. 2 धावा इथे येत आहेत. धावफलक 8. अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. टेनिस क्रिकेटमध्ये जर तुम्हाला मॅचमध्ये थांबवायचं असेल फलंदाजाला, तर हे शस्त्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सुरेख चेंडू, सरप्राईज केलं, सरप्राईज डिलिव्हरी म्हणावी लागेल ही अगेन्स्ट दी महेश माहीला आज खेळावं लागेल, कारण की 5 षटकांचा सामना आहे. अबो 50 ही चांगली टोटल असते घरोंद्याच्या मैदानामध्ये. फुल टॉस बॉल होता, पुन्हा ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, परंतु लोअर फुल टॉस होता, जरूर फायदा घेता आलेला नाहीये. एक धाव येते शॉर्ट मिड विकेटला, ती धोडली जाईल धावफलकावर. धावफलक पुढे पोचतंय 9 या आकड्यावरती. 9. चांगलं षटक, आदित्यने चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर साईनाथचं देखील सुंदर षटक. हात करून दिलेले नाहीये, जागा बनवून दिलेली नाहीये आणि इम्पॅक्ट टाकतोय गोलंदाजी करत असताना साईनाथ. कॅप्टनशी थोडीशी चर्चा, आधी थोडंसं इतगुज झाले, कारण की अभिजितकडे स्ट्राईक असेल. पुश केलाय, मात्र पुश केलाय. डाऊन टू थर्ड मॅन चेंडू, थर्ड मॅन रिजनमध्ये जाईल, तिथे एक धाव येईल डिक्लेअरच्या स्वरूपात. दुसऱ्या षटकाची सांगता आणि दुसऱ्या षटकाखेरीस धावा जोडले धावफलकावरती 10. कोणताही गडी बाद नाहीये. दोघांच्याही खात्यामध्ये 5-5 धावा आहेत. थोडीशी स्लोवर सुरुवात म्हणावी लागेल, थोडी स्पीडअप ठेवायचं आहे गोलंदाजी टीम, कारण की 5 षटकाचा सामना, इथून पुढे काउंटर अटॅक करावा लागेल. अटॅकिंग मूवमेंट स्ट्रोक मारावे लागतील, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना सुरुवात केले मालचोंडी संघाने, लाजवाब आहे. आदित्य, साईनाथ दोघांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केले, परंतु आता मात्र तिसऱ्या षटकासाठी संघ अभिजित आलाय. क्षेत्ररक्षण पूर्णपणे सजवतोय. आज खेळावं लागेल ही मानाची स्पर्धा, जिथे ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील मोठमोठ्या धनराशींच्या स्पर्धा उभ्या केल्या जातात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्री काळेश्वरी चषक 2026, जिथे प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये दिलं जात आहे. बक्षिसांचा आज इथे आकर्षक बक्षीस देखील आहेत. अगदी पारितोषिकांचा वर्षाव केलाय. आयोजक श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी यांचं देखील मनापासून आभार. कुसुंबी गावातील संपूर्ण ग्रामस्थ क्रिकेट रसिक यांचं मनापासून आभार. अभि आलाय, पहिलाच टॉस बॉल, खराब चेंडू, पंचांचा हात काटकोनामध्ये वळतोय. पंच नो बॉलचा इशारा देतोय आणि गर 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 सुदर्शन चक्र देखील फिरवलंय. फ्रीडचा बॉल येतोय. इथे संधी आहे, इथे कमबॅक करायचा मोठी संधी आहे महेशला. सोडून दिलाय. पुन्हा एकदा डाऊन दी लेग साइड, पंचांचा वाईटचा इशारा. धावफलक आता आकार घेते 12-12. शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न, फ्रीडचा बॉल होता. अगदी चेस्ट लेवलला चेंडू येतोय. एक धाव धावून कंप्लीट केली जाईल. पंच लेगबाईचा इशारा दर्शवतायत. लेगबाईच्या स्वरूपात ही धाव येते. धावफलक पोचला आहे 13.
फ्रीडचा बॉल होता, थोडीशी रेड अलर्ट होता, परंतु ग्रीन सिग्नल भेटलाय. गोलंदाजाला सुटकेचा श्वास ठेवलाय, कारण की आतापर्यंत गोलंदाजी करत असताना बांधून ठेवलंय मालचोंडी संघाने अगेन्स्ट दी पॉवरवाडी संघाची सुरुवात स्लो आहे, परंतु चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही सलामीवीर महेश आणि अभिजित अजून मैदानात तळ ठोकून आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, येस, पंचांनी विकेट दर्शवले. विकेटचं पतन, पहिला झटका, फर्स्ट ब्रेक थ्रू, आणि ती अभिजितच्या खात्यावरती जोडली जाईल. अभिजितने घेतलाय अभिजितची विकेट. अभिजित बाद. 13 वरती पहिला झटका लागतोय पवारवाडी संघाला. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी जर आमचे जे स्पॉन्सर दाते आहेत त्यांचं मोठं योगदान आहे, ज्यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाची धनराशी लाभली. प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासाठी माननीय श्री ज्ञानदेव रांजणे साहेब, संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 25,000 श्री नितीन चिकणे साहेब, युवा उद्योजक त्रिशा एंटरप्राइजेस. ओ चांगला क्लासिकल इनसाइड आउट खेळाय जरूर. पहा इथे बाउन्स राहिला, पुढ्यात पडला होता चेंडू. कॅप्टन सांगतोय चेंडू पर्यंत जाणं गरजेचं होतं, आणि पहिली बाउंड्री येते. अक्षय मैदानात आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती फटका सजवतोय. अगदी ड्राईव्ह केला होता, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका त्याच्या बॅटमधून पाहिला. गॅप पाहिला, एनडी होता. चेंडू जवळ जाण्याचा प्रयत्न राहिला नाहीये. 1 बाउन्स, सीमारेषा बाहेर चेंडू जातोय. धावफलक 17. थोडंसं आकार घेताना आपण पाहतोय एक चांगली सन्मानजनक टोटल उभं करण्याचा प्रयत्न अक्षयचा. हो चांगला फटका, उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक निवडलाय, त्याच्यासाठी सोप्पा असेल झेल. अक्षय चौकार मारून तो देखील दुसऱ्या चेंडूवरती होतोय बाद. धावफलक 17 वरती असताना आणखीन एक मोठी विकेट. पवारवाडी संघाचा पॉवर हिटर बाद. अथर्व होता चेंडू खाली. अथर्वने कोणती चुकी केली नाही. चांगला झेल, आणि त्याचं आवडीचं ठिकाण आहे. डीप विंड विकेटला सातत्याने संघासाठी त्याला क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. साईल आलाय, आल्याला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण, चांगलं कलेक्शन. एक धाव येते. धावफलक 18. सरासरी 6ची मेंटेन ठेवले गोलंदाजी करत असताना. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे, विनंती असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. फुल टॉस बॉल होता, ओव्हर पिच चेंडू होता, फायदा घेता आलेला नाही. आज महेश आज स्वतःच्या बॅटिंगकडे लक्ष ठेवेल. नक्कीच डॉट बॉल होते. तिसऱ्या षटकाची सांगता. तिसऱ्या षटका अखेरीस धावफलक 18. सरासरी जर पाहिलं तर 6चे आहे, आणि रोखून ठेवले तिन्ही गोलंदाज. आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. आदी, साई आणि आत्ताचं अभिजितचं षटक. सुरुवात खराब झाली होती. जे ओमसा MTC लाईव्हवरती जे आमचे दर्शक जोडले त्यांना सांगू इच्छितो, अभिजितची सुरुवात खराब झाली होती. पहिला नो बॉल आला होता, तिथे फ्रीडची संधी उपलब्ध केली. त्यानंतर वाईट आणि कुठेतरी थोडासा बॅकफुटला स्वतःला पाहत होता, परंतु त्यानंतरचा कमबॅक राहिला. 2 विकेट ज्या प्राप्त केल्या त्या त्यांनीच प्राप्त करून दिली. त्याने संघाला एका चांगल्या पोझिशन, चांगलं स्टेज उभं केले. इथून गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या यशस्वी षटकानंतर स्वतः आधी आलाय 4थं षटक घेऊन. 4थ्या षटकातील पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग ऑनला. चांगलं कलेक्शन. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचतोय 19 या आकड्यावरती. स्ट्राईक राहील ती म्हणजे महेशकडे. महेश चांगल्या पद्धतीने सेट झालाय. उर्वरित आता 11 चेंडू असतील.
5 षटकांचा सामना आपण खेळतोय. 11 चेंडूवरती धावा जमवाव्या लागतील. थोडं महेशच्या अगेन्स्ट थोडासा काव कॉर्नर घेतला जातोय. एनडीला उभा केलाय त्या ठिकाणी. एनडी आज त्याच्याकडे देखील लक्ष राहील. पुन्हा एकदा फटका बसलाय. मिस टाइम आहे परंतु एक धाव देऊन जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये, जिथे आमच्या स्पॉन्सर दात्यांचा फ्लेक्स लागलाय तिथे जाऊन चेंडू आदळतोय. एक धाव येते. धाव फलक पोचते 20-20. हो चांगला फटका. लेफ्ट हँडेड फलंदाज उडवलाय चेंडू. एनडी त्याच्या खाली आणि एनडी फक्त दर्शक बनेल. दर्शक दीर्घामध्ये चेंडू जातोय. 6 धावा. लेट पण थेट माईच्या बॅट मधून आलाय हा काळेश्वरी चषक 2026 मधला दुसऱ्या मॅच मधला षटकार. अगेन्स्ट आदित्य आता मात्र काउंटर अटॅक केला जातोय माहीकडून. धावफलक जे थांबलं होतं ते पोहोचलाय 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा जंप मारून अगदी फटका सजवलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. थोडंसं पुन्हा एकदा फंबल आणि आणखीन एक चांगला स्ट्रोक. मिसफिल्डचा चौकार येतोय. तो देखील जोडला जाईल महेशच्या खात्यामध्ये आणि संघाच्या धावफलक पोहोचेल 30 या आकड्यावरती. महेश थोडीशी कमी गतीने सुरुवात झाली होती परंतु आता मात्र आपली इनिंग्स बिल्ड करतोय. 16 चेंडू 19 धावावरती घेतोय. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. हुकमी फलंदाज आहे. हुकुमचा एक्का संघाचा आणि आपला शिक्का जमवतोय श्री काळेश्वरी चषक 2026 मध्ये. फुल टॉस बॉल. मिस टाइम झाला यावेळेस. एनडी त्याच्या खाली. ओ 1 हँडेड कॅरी करण्याचा प्रयत्न. एफर्ट ला जवाब. दोन धावा परंतु यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 32-32. 21 धावा महेशच्या बॅटमधून आतापर्यंत आले आहेत. संघाचं धावफलक 32. आदित्य पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळला. फटका खूप उंच गेलाय. संतोष संदेशचा चांगला झेल. माहीबाद कमबॅक राहिलाय आदित्यचा. शेवटच्या चेंडूवरती त्याने महत्वाचा गडी बाद केलाय. धावफलक 32 वर असताना महेशला परतावं लागतंय कॅच संदेशचा. त्याचबरोबर श्री काळेश्वरी चषक 2026 साठी ज्यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य लाभलं तेच माननीय आदरणीय श्री जयेशदादा चिकणे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. दादांचं सहर्ष सहर्ष स्वागत. नंदू शेवटचं षटक स्लॉटचं षटक घेऊन येतोय आणि सूरज आलेत महेशच्या खेळी नंतर. 21 धावा महेशच्या बॅटमधून आल्या. नंदू हो खोलो टप्प्याचा चेंडू यॉर्क केलं होतं पहिल्याच चेंडूवरती. सरप्राईज. धावा 33 अशी ही स्थिती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. एनडी पहिलीच सुरुवात यॉर्करने करतोय आणि स्लॉटच्या षटकामध्ये यॉर्करने सुरुवात करणं म्हणजे कमालीची गोलंदाजी. हाफ ट्रॅकर खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. ऑफ साइड दी ऑफ खेळवण्याचा प्रयत्न. पॉइंट ठेवलाय आणि एक डीप स्वीपर कव्हर ठेवलाय. एक लॉंग ऑफ आहे. त्याचबरोबर कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण इंडियनचं सजवलंय. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. एक्स्ट्राची धावा खर्च करतोय. पहिली सुरुवात चांगली राहिली. यॉर्करने सुरुवात केली परंतु त्यानंतर दिशाहीन गोलंदाजी नंदू यांची. धावा रोखाव्या लागतील. एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला खूप महाग पडतील. 35 धावा आतापर्यंत उभ्या केलेत.
पवारी संघाने, कारण की मालझोंडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. सगळ्या चारही गोलंदाजांनी चांगला इम्पॅक्ट दर्शवलाय. फुलटॉस बॉल परंतु फायदा घेत आलेला नाहीये. घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल. फाईन लेग शॉर्ट, फाईन लेगला 1 धाव. धावफलक 36 वर पोहोचलंय. महेशने एक चांगली स्टार्ट दिली होती. सुरुवात थोडीशी स्लो राहिली होती, परंतु त्यानंतर चांगली बॅटिंग, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला. षटकार लाजवाब पाहिला होता. खूप उंच गेला होता चेंडू, परंतु त्यानंतर कमबॅक राहिलं आदित्यचं आणि त्याने शेवटच्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिली. आणि त्यानंतर नंदू याचा परीक्षेचा पेपर थोडा सोपा केलाय, परंतु इथे गोलंदाजी करावी लागेल. व पुन्हा एकदा अगदी खोलो टप्प्याचा चेंडू, ओव्हरपिच चेंडू होता. व चांगले कलेक्शन आज संदेशने इम्प्रेस केले क्षेत्ररक्षण करत असताना. सूरजच्या खात्यावरती 1 धाव जोडली जाते. धाव फलक पोहोचतंय 37-37. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 2 वाईट. साहिलसाठी पहिलाच बॉल, पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी नंदू यांची. वाईट +1. 39 धावा. आज दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. लाईन लेंथ पासून कुठेतरी भरकटत असताना आपण एनडीला पाहतोय. ओकाटी काढले, दांडी गोल. यॉर्कर स्पेशलिस्ट आहेत. अगदी टो क्रशर यॉर्कर म्हटलं तरी चालेल. पायाच्या जवळ पडला होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न साहिलचा, परंतु तो फसतोय आणि क्लीन बोल्ट. आणखीन एक विकेट नंदूच्या खात्यावरती. धावफलक 39 वरती असताना आणखीन एक झटका लागलाय पवारवाडी संघाला. साहिल बाद. अमित आल्या मोठा फटका. सुंदर एफर्ट राहिला आधीचा, परंतु कॅच ड्रॉप होते. 2 धावा कंप्लीट केले. तिसरीचा प्रयत्न. 2च धावावरती थांबवतायत. धावफलक 41. नाणेफेक जिंकली होती मालचोंडी संघाने. त्यानंतर पवारवाडी संघांना बॅटिंगचं आमंत्रण दिलं होतं. शेवटचा चेंडू येतोय पहिल्या डावातील. नंदू पुन्हा एकदा अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. हो, चांगला 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 स्ट्रोक. आणि शेवटच्या क्षणाला म्हणावं लागेल तर ही संघाची धावाला चकाकी देणारा स्ट्रोक आलाय. अमितच्या बॅटमधून चौकार. धावफलक पोहोचला आहे. प्रथम बॅटिंग करत असताना गाडी स्लो होती जरूर सुरुवात, परंतु त्यानंतर चांगली एक फिनिश केली. धावफलक उभं केलं आहे 45. 46 धावांचं लक्ष्य असेल मालजोंडी संघासमोर. श्री काळेश्वरी चषक 2026 साठी ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकांचं पारितोषिक लाभलं. धनराशी रोख रक्कम 15,000 रुपये. माननीय श्री ज्ञानेश्वर दळवी साहेब अध्यक्ष बाबाराजे प्रतिष्ठान आणि माननीय श्री संदीप शेलार साहेब उपाध्यक्ष बाबाराजे प्रतिष्ठान यांचं मनापासून आभार. चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 10,000 रुपये. माननीय श्री गणेश चिकणे साहेब युवा उद्योजक साहेबांचं मनापासून आभार. चषक सौजन्य विधी किचन आणि विधी टूर्स अँड ट्रॅव्हल्स
कुमार सचिनदादा वेंदे आणि माननीय श्री अक्षयदादा वेंदे यांचं मनापासून आभार. यूट्यूब सौजन्य विघ्नहर्ता ड्रायफ्रूट्स श्री योगेशदादा चिकणे आणि श्री जयेशदादा चिकणे, जयेशदादांचे इथे आगमन झालं आहे, त्यांचं मनापासून आभार. मालिकावीर धनराशी 5,000 रुपये. माननीय श्री हनुमंत संपत मोरे गुरुदत्त ॲटोमोबाईल्स वाशी. उत्कृष्ट फलंदाज धनराशी 2,500 रुपये. माननीय श्री संतोष संपत मोरे काळेश्वरी एंटरप्राइजेस कोपरखैरणे. उत्कृष्ट गोलंदाज 2,500 रुपये. माननीय श्री अंकुश संपत मोरे गजमुख ॲटोमोबाईल्स महापे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक धनराशी 1,500. माननीय श्री सचिन संपत मोरे गुरुदत्त ॲटोमोबाईल्स उळवे. चेंडू सौजन्य माननीय श्री प्रवीण पांडुरंग चिकणे साहेब समाजसेवक. त्याचबरोबर पाणी सौजन्य माननीय श्री शामराव नामदेव चिकणे सचिन केबल नेटवर्क सचिन शेती फार्म कुसुंबी. सामनावीर श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी. या संपूर्ण स्पॉन्सर दात्यांचं मनापासून आभार. खऱ्या अर्थानं या सोहळ्याचे मानकरी तुम्ही आहात. जाऊयात क्रिकेटच्या या पंढरीमध्ये, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना धावा जमवल्या होत्या धावफलकावरती 45. पवारवाडी संघाने महेश चांगला खेळला. आज थोडासा सुरुवात त्याची कमी राहिली, परंतु आपली इनिंग चांगली बिल्ड केली. 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अभिजितचा छोटासा प्रवास होता, परंतु एक चांगली साथ निभावली महेशची त्याने. अंकुच्या बॅटमधून एक चौकार येऊन तो बाद झाला आहे. साहिलच्या 3 धावा, 2 धावा सूरजच्या बॅटमधून आणि अमितच्या शेवटच्या 2 चेंडूवरती आलेल्या 6 धावा. आणि या 6 धावांनीच संघाची टोटल चांगल्या पद्धतीने उभे केली. 45 धावांचा पाठलाग करावा लागेल मालचोंडी संघाला या स्पर्धेमध्ये, कारण की नॉकआउट मुकाबले आहेत. इथे तुम्हाला खेळावं लागेल, अन्यथा जे पर्व चौथं आहे, मानाचं पर्व आहे, श्री काळेश्वरी चषक 2026 कुसुंबे गावचं हे ग्रामदैवत आई काळेश्वरी अगदी जागृत ग्रामदैवत आहे आणि खूप मोठी यात्रा दरवर्षी या गावामध्ये भरते. या यात्रेचं आकर्षण अवतीभोवती कुसुंबे गावाच्या अवतीभोवती जेवढी गावं आहेत, तालुक्यातील जेवढी मोठी गावं आहेत, त्या गावामध्ये आकर्षण असतं. कारण की जागृत देवस्थान आहे आणि आई माऊली प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावत असते, त्यांच्या पाठीशी उभी असते. आणि येत्या फेब्रुवारी महिन्यामध्येच आईच्या पांढरीमध्ये गुलालाची उधळण होणार आहे. अबीर गुलालाचा भंडारा उधळला जाणार आहे. आईची यात्रा 4-5 फेब्रुवारीला येते आणि नक्कीच मी कुसुंबी गावाच्या अवतीभोवती असणाऱ्या तालुक्यातील संपूर्ण भाविकांना आईच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी 4-5 तारखेला आपल्या कुसुंबी गावामध्ये येण्याची कृपा करावी. कारण की ही यात्रा म्हणजे फक्त यात्रा नसते, जिथे संस्कृती, परंपरा, लोककला, लोकजीवन या संपूर्ण गोष्टीला पाहून हे यात्रेचं नियोजन केलं जातं कुसुंबी गावकऱ्यांकडून. त्यामुळे 4-5 तारखेला नक्कीच आई माऊलीच्या दर्शनासाठी तुम्ही आमच्या गावामध्ये उपस्थित राहा. 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी अभिजित आणि आदित्य ही दोन्ही जोडी आले. आधीकडे स्ट्राईक आहे. आज चांगली गोलंदाजी त्याने केले, विकेट्स प्राप्त केलेत, परंतु त्याच्या समोर कडवं आव्हान असेल साहिलचं. पॉवर प्लेचं षटक ऑन साईडला 2 क्षेत्र बाहेर ठेवून ऑफ साईडची भिंत पूर्ण मजबूत करून गोलंदाजीला सुरुवात करतोय. ओ शॉट ऑन बॉल, फटका फसलाय, हुक करण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप होते. शॉट स्क्वेअर लेगला ही कॅच ड्रॉप होते. रोशन, आज रोशन विचार करत असेल ही आधीची कॅच होती. ओमसाई MTC लाईव्ह वरती जोडलेल्या दर्शकांना मी विनंती करतोय, कॅच किती महाग पडेल या मॅचच्या शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला नक्कीच कळेल. ओहो, पंचांचा वाईटचा इशारा.
धावफलक 2 या आकड्यावरती. आदित्यने संघाचं खातं खोलले. पहिल्या चेंडूवरती 1 धाव त्याच्या बॅटमधून आले. त्यानंतरचा हा वाईट पॉइंट. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ या पद्धतीने सजवलंय. ओहो चांगला बॉल. ओव्हर पिच चेंडू होता, पुढे पडला होता. सबमरीन राहते डिलिव्हरी यावेळची. वेग आणि अतिरिक्त बाउन्स नाहीये. चांगला बॉल साहिलचा डॉट बॉल येतोय. धावफलक 2. श्री काळेश्वरी चषक 2026 मधली दुसरी मॅच तुम्ही पाहताय. पहिल्या मॅच मध्ये कुसुंबी संघाने पहिली मॅच जिंकले व पुन्हा एकदा हुक केलाय. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव येते. सिंगलने धाव पुढे पोहोचते 3 या आकड्यावरती. चांगला फटका हुक केलाय. पुन्हा एकदा कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. 4 धावा चौकार. पुन्हा एकदा पहिला अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि खूप वेळ भेटला. पाहिल्यानंतर देखील चेंडू स्लो झाला आणि ज्या पद्धतीने फटका खेळला होता अगदी चाबूक फटका म्हटलं तरी चालेल. 4 धावेने धावफलक पुढे पोहोचते 7 या आकड्यावरती. साहिल आज बॅटिंगला 4 नंबरवरती आला होता. धावा जमवल्या नाहीत, परंतु गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत. पुढचा चेंडू येईल. आमच्या पंचांचं देखील मनापासून आभार. आज दिवसभरात MC क्वालिफाईड पंच आमच्यासोबत जोडलेत. व पुन्हा एकदा अगदी गॅप भेदून काढलाय. थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळालं. पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय डीप पॉइंटला. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार अभिजितच्या बॅटमधून. अभि तो टेलर आहे, पिक्चर अभि बाकी आहे असंच सांगतोय. दुसरा सलगचा चौकार. 11. 46 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावापर्यंत आतापर्यंत संघ पोहोचलाय. थोडीशी किंचितशी जागा दिसली तिथून चेंडू काढला, कारण की जर पाहिलं क्षेत्ररक्षण खूप क्लोज ठेवले त्या ठिकाणी. पॉइंट आणि कव्हर पॉइंट खूप जवळ आहे, परंतु त्यातून गॅप शोधून फटका सजवलाय अभिजितने. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. आणखीन एक शॉर्ट टर्म पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे सूरज आणि सूरज तिथे चुकी करणार नाहीये. 2 चौकार मारून साहिलने कमबॅक करून दिलाय. मोठी विकेट. अभिजित मात्र बाद होतोय. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत होत्या. 11 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या पहिल्या षटकापर्यंत, परंतु शेवटच्या चेंडूवरती विकेट येते. मोठी विकेट. जसा अभिजित बाद होतोय तसं मैदानाच्या आतमध्ये सर्वेश निघालाय. सर्वेश आज नाव सर्वेशासारखंच काम करावं लागेल. अक्षयसाठी अक्षयला बोलवलंय, कारण की अक्षयचा आज खेळ चांगला राहिलाय. त्याच्यावरती संघाने जिम्मेदारी दिली. एक चौकार मारून तो बाद झाला होता जरूर, परंतु इथे गोलंदाजी करावी लागेल. धावा चांगल्या उभ्या केल्या होत्या. सुरुवात थोडी स्लो झाली होती बॅटिंग करत असताना पवारवाडी संघाची, परंतु त्यानंतर चांगला एक्सिलेटरवरती पाय ठेवला होता अक्षय. व बॅकफुटला जात असताना अगदी पॉइंटच्या आणि एक्स्ट्रा पॉइंटच्या मधून मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. छोटासा रनअप आहे, परंतु तिखट मारा. आदित्य पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. समोरच्या दिशेने फटका केलाय. पुन्हा एकदा फंबलिंग पाहायला मिळालं. 1 धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न आदिला रोखलाय. हॅलो हॅलो चिक, हॅलो माईक चिक, हॅलो हॅलो. धावफलक पोहोचलाय 12. हो चांगला डाऊन द ग्राउंड खेळलाय फटका उजव्या बाजूला. हो चांगला एफर्ट. कॅच ड्रॉप जरूर झाला असल्यामुळे निश्चित स्वरूपात अभिजितने धावा वाचवलेत.
या इनिंग्स मधला दुसरा जेल ड्रॉप होतोय. साहिलने एक शॉर्ट स्क्वेअर लेगला मिस कॅच ड्रॉप केला होता आणि अभिजितने इथे कॅच पर्यंत पोहोचले होते जरूर, परंतु पकडता आला नाहीये. परंतु अवघड कॅचेस तुम्हाला पकडणं गरजेचं आहे आणि चांगल्या फलंदाजाचे तर तुम्हाला कॅच ड्रॉप करणं म्हणजे या स्पर्धेमधून खूप लांब जाणं. पुन्हा एकदा बाहेर येऊन खेळलाय, अगदी इनसाइड आउट खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू होतोय फरार, सीमा पार, चौकार. सर्वेच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावफलक थेट पोहोचलाय 18. आपला खेळ आता मात्र भरताना सर्वेशला आपण पाहतोय. श्री काळेश्वरी चषक 2026 हे पर्व म्हणजे अगदी वाट पाहत होते आमच्या जावळी तालुक्यातील खेळाडू आणि त्यांच्या मनासारखी स्पर्धा आज भरवले. चांगला बॉल कमबॅक केलाय, जाणलं कारण की सातत्याने बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, 2 स्टेप पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर पिच चेंडू आणि वाईडिश लाईन ही चांगली कारकीर्द राहिली आज संदेशसाठी. पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड गॅपला बेधून चांगला एफर्ट, ओहो कमालीचा एफर्ट राहिलाय. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडला जातोय. संतोष यांची संतोषजनक फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या षटकाचे होते सांगतात. दुसऱ्या षटकाखेरीस धावफलक पोहोचलाय 19. या षटकामध्ये मात्र 8 धावा खर्च केलेत अक्षयने. 19 धावफलकावरती 46 धावांचा आपण पाठलाग करतोय. 18 चेंडू 27 धावा असं हे समीकरण. श्री काळेश्वरी चषक 2026 मधली दुसरी मॅच रंगले. 18 चेंडू 27 धावा. लॉफ्टेड खूप उंच गेलाय, मिस टाइम झालाय. ओ हो महेशचा सुंदर झेल. शोल्डर अप झाले जे डाऊन झाले होते कारण 2 कॅच ड्रॉप झाले होते, परंतु यावेळेस नाहीये. महेश कोणतीही गोष्ट शेष ठेवत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट. सर्वेश बाद. अक्षय जसा गोलंदाजी ट्रॅक वरती आला त्याने पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट प्राप्त करून दिले. मॅच मध्ये ट्विस्ट. कुठे जाऊ नका, ओमसाई MTC लाईव्ह वरती तुम्ही जोडून राहा. टेनिस क्रिकेट मधील अग्रगण्य चॅनल म्हणजे ओमसाई MTC लाईव्ह. अशी सुरुवात होती दोघा भावांची, अक्षय आणि कृणाल, परंतु ही सुवर्ण गरुडाची झेप आहे. ओमसाई MTC लाईव्ह. श्री काळेश्वरी चषक 2026 संपूर्ण मॅच कव्हरअप केली जाते ओमसाई MTC लाईव्ह वरती. पुढचा बॉल येतोय. खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे. पंचांचा वाईडचा इशारा. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला होता. हो चांगला फटका, अगदी चापट मारल्यासारखा जातोय क्षेत्ररक्षकाला बीट करून, त्याच्या डोक्यावरून मस्तक पे सरदस्तक, चौकार. धावफलक पोहोचले 24 आकड्यावरती. अर्धा प्रवास झालाय, अजून देखील तुम्हाला 22 धावांची गरज आहे. परंतु ज्या पद्धतीने सुमित आलाय डकआउट मधून, सेट होऊनच आलाय की काय, चौकार येतोय त्याच्या बॅट मधून. डाऊन द ग्राउंड खेळलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक निवडलाय. ओ चांगला एफर्ट. 100 पैकी 105% दिले तरी चालेल महेशला. 5% संघाकडून, कारण की जो एफर्ट राहिलाय नक्की स्वरूपात कॅच नाही येते. मॅच साठी 6 धावा वाचवलेत. अगदी शेवटच्या क्षणात जंप मारली आणि चेंडू आत ढकलला. तुम्ही ओमसाई MTC लाईव्ह वरती रिप्ले पाहू शकता. हो हो काय एफर्ट, ला जवाब महेशचा. 2 धावा येत आहेत, धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावफलक 26.
अजून देखील 20 धावांची गरज. प्रत्येक क्षणाला प्रत्येक मोमेंट्सला मॅच बदलते. ओ चांगला फटका, उडवलाय चेंडू, गॅप मधून जातोय थेट सीमा रेषा बाहेर. मुक्काम पोस्ट मालचोंडी आणि चेंडू पोस्ट केलाय 6 धावांसाठी. षटकार. धावफलक पोहोचले 32 या आकड्यावरती. जसा सुमित उतरलाय मैदानात उतरलाय, थांबण्यास उसंत नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2 धावा धावून काढल्या. त्यानंतरचा हा षटकार फ्लिक केला अतिशय वेगाने, अगदी फ्लायटेड गेला होता. धावफलक 32. 14 चेंडू 14 बॉल ऑफ इक्वेशन आणले मॅच. उडवलाय चेंडू, खूप उंच गेलाय, गगनचुंबी, आकाशाला बुक्की मारून निघून जातोय. सीमा रेषा बाहेर बाहेर बाहेर. 6 धावा. षटकार. आता मात्र या मॅच मधील हवा काढले. 4 चेंडू खेळलेत आणि 4 चेंडूवरती धावा 18 जमवलेत सुमितने. धावफलक थेट पोहोचलाय 38 या आकड्यावरती. 38 ऑन दी स्कोर कार्ड. सचिन नरवले यांच्याकडून सुमितला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. चांगला बॉल, डॉट, चेंज ऑफ द पेस. त्याचबरोबर मान्यतेने तुषार कदम साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. परंतु ही मॅच पारितोषिकासाठी खेळत नाहीये. शेवटचा चेंडू ते डॉट, अतिशय महागडे षटक. 18 धावा या षटकामध्ये आल्या. पुढची मॅच असेल ती विनिंग मध्ये खेळली जाईल, याची नोंद घ्यायची. चांगला बॉल, स्लोवर चेंडू, डॉट बॉल येतोय. 11 चेंडू 8 ची गरज. अकरा चेंडू 8 असं हे समीकरण. अमित. ओ चांगला बॉल. या अजून मॅच संपलेली नाहीये, कारण मी थांबलेलो नाहीये, मी अजून जिंकलेलो नाहीये, हेच दाखवतोय गोलंदाज अमित. या अगोदर पहिली मॅच कॉलनी गटामध्ये खेळ होती, तिथे 12 चेंडू 13 धावांची मॅच होती आणि ती मॅच जिंकली होती. डिपेंड केल्या होत्या 12 चेंडू मध्ये 13 धावा, आणि ती स्थिती सध्या मॅच मध्ये रंगते. ओ अगदी यॉर्क केलाय, खोदून काढलाय, जरूर एक धाव येते, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये मिडॉनला. तोपर्यंत एक धावफलक वरती जोडली जाईल. धावफलक पोहोचते 39 39. आता वरती स्ट्राइक वरती मात्र असेल सुमित, ज्याने मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. ओ चांगला बॉल पडल्यानंतर राईट झालाय, पहा काय काटा बदलतोय चेंडू. फ्लायटेड डिलिव्हरी होती, पुढ्यात पडला, त्यानंतर थोडासा स्विंग, चांगला लेग ब्रेकचा वापर. ओ फुल टॉस बॉल, यावेळेस ओव्हर पिच चेंडू, डॉट. मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट. या षटकामध्ये फक्त 1 धावा खर्च केलेत, 5 चेंडू हाताळलेत. 7 चेंडू 7 ची मॅच. ओहो काय मॅच बनवले. श्री काळेश्वरी चषक 2026 मध्ये अशीच मॅचेस पाहायला मिळणार. उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय, परंतु घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव येते. धावफलक पोहोचलेला आहे एका धावेच्या मदतीने 40 या आकड्यावरती. 6 चेंडू 6 धावांची गरज. पहा मॅच कुठे होती, मॅच कुठे आले, मॅच कशी होती, मॅच कशी बनवले, आणि ते करून दाखवले ते म्हणजे अमितने. 2 धावांचं षटक हाताळले. नक्कीच आकाश या अगोदरचं षटक हाताळत होता, तिथे धावा थोड्या खर्च केल्या असत्या तर डिपेंडिंग साठी धावा राहिल्या असत्या. आफ्टर ऑल काही हरकत नाहीये, मॅच मध्ये बनवून ठेवले. 6 चेंडू 6 धावांची गरज. कुठे जाऊ नका, ओम साई MTC लाईव्ह वरती तुम्ही पहा. श्री काळेश्वरी चषक 2026 मधला हा थरार. 6 चेंडू 6 धावा. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे, आणि दोन्ही कर्णधारांना विनंती करतो
या अगोदरची मॅच कुसुंबी संघाने जिंकले आणि आता जो जिंकेल त्या दोघांमध्ये टॉस केला जाईल, टॉस का बॉसमध्ये. आणि ही मॅच 4 षटकांची असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. थोडं स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो. 6ला अंधार पडतो आपल्या जावळी तालुक्यामध्ये. या हिवाळी दिवसाला बोललं जातं शाळू दिवस, त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो शाळू दिवस आहेत. 6 वाजता अंधार होतो, लवकर सूर्यास्त होतो, त्यामुळे मॅच स्पीडअपमध्ये कंप्लीट करायचे. 6 चेंडू 6 धावांची गरज. बॉलर कोण आहे? साहिल आल्या आल्या स्वॅग से करेंगे स्वागत. चेंडू उडवलाय 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 आधी अगदी दोन स्टाईल मध्ये मॅच फिनिश करतोय षटकाराने. मॅच फिनिश आणि सहजरित्या विजय ठरलाय मालचोंडी संघ. थँक्यू सो व्हेरी मच. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या होत्या, परंतु यावेळेस थोडासा कमी पडला. तुमचा प्रवास चांगला राहिला, परंतु नन अदर दॅन वेल व्हेरी प्लेड. थँक्यू सो व्हेरी मच. जाऊयात टॉस का बॉस मध्ये. माननीय आदरणीय जयेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण घेऊया त्या मॅचचा टॉस. एका बाजूला असेल कुसुंबी आणि त्यांच्या अगेन्स्ट मालचोंडी संघ, जिथे जोडले जातील टॉस का बॉस मध्ये